गणपतये नमो नमः। सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया। ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडम ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम तनोहरी। तुमच्या डाव्या साईडनं दिवा आहे, नंददीप आहे. आपल्याला पहिल्यांदा दिवा लावायचा आहे. कॅमेरा जर आपण फ्रंटला ठेवला असेल तर आपला कॅमेरा ओपन ठेवला तरी चालेल मला, जेणेकरून पूजा आपल्या दिसतील आणि मी काही राहिलं तर सांगू शकतो आपल्याला. दीप प्रज्वलन करायचंय सर्वांनी. दीपगृहान देवेश त्रैलोक्यतिमिरूपा दीपदेवताभ्यो नमः। सर्वान् दक्षता पुष्पाणि समर्पयामि। शुभं करोति कल्याणम् आरोग्य सुख संपदां मम बुद्धि विकासाय दीपज्योती नमस्तुभ्यं। ओम श्री गणेशाय नमः। दिवाला कुंकवाचे 5 बोट लावायचे आहे. आणि एक फूल वगैरे ठेवून नमस्कार करायचा. नमो सहस्रनंदाय सहस्रमूर्त सहस्रपाद शिरुर्भावे सहस्रनामे पुरुषाय सहस्रकोटि उदारी नमः। ओम दीप देवताभ्य नमः। नमस्कारम समर्पयामि। आता एक फूल घ्यायचं हाती, पाण्यामध्ये भिजवून पूजा सामुग्रीवर आणि स्वतःच्या अंगावर सगळीकडे शिंपडून द्यायची आहे. ओम अपवित्रो वा पवित्रो वा सर्व वस्तांगतोऽपि वा यस्मरेत पुंडरीकाक्ष स बाह्यां बेतर्शुचिः। ओम पुंडरीकाक्षाय पुनातु। ओम पुंडरीकाक्षाय पुनातु। ओम पुंडरीकाक्षाय पुनातु। ओम शांताकर भुजंगशयन पद्मनाम सुरेश्वर विश्वांबर गगन सदृश मेघवर्ण शुभांगम लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिर्विद्यानगम वंदे विष्णु बंबर सर्वलोकनाथम। ओम विष्णवे नमः। ओम विष्णवे नमः। ओम विष्णवे नमः। झालं का सगळ्यांचं पाणी शिंपडून वगैरे? हो झालं. ठीक झालं. आता आपल्या शेजारी जर कोणी असतील उपस्थित तर त्यांनी एकमेकांना तिलक करायचं आहे. आणि महिला असतील तर स्वतः करू शकता, कोणी दुसरी महिला असेल तर एकमेकांना करायचं आहे, आणि पुरुष असेल दुसरे तर त्यांनी दुसऱ्या पुरुषांना करायचं आहे, आणि नसेल तर आपण स्वतःच करून घ्यायचं आहे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नक्षत्रो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम गंधाधारा दुरादर्शि नित्यपुष्टा कर्षिणीम् ईश्वरी सर्वभूतानां तामियो प्रयश्रियम्। तिलक झाल्यानंतर आपल्या डाव्या साईडने एक तांब्या ठेवलेला आहे, त्यामध्ये एक चम्मच आहे, तो आपल्या डाव्या हाती घ्यायचा आहे आणि डाव्या हाती चम्मच घेऊन उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे. पहिल्यांदा एक वेळेस घेऊन ओम केशवाय नमः. टोपी असेल तर टोपी घालून घ्यायची आहे, नसली तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. परत दुसऱ्या वेळेस घ्यायचं आहे, हातामध्ये घ्यायचं आहे आणि प्यायचंय. ओम माधवाय नमः. परत तिसऱ्या वेळेस घ्यायचं आहे. ओम नारायणाय नमः. दोघं मिळून जर करत असतील म्हणजे जोडीने तर एकमेकांना हात लावला तरी चालेल, सेपरेट करत असतील तरी चालेल, काही प्रॉब्लेम. चौथ्या वेळेस हातावर घेऊन संध्यापत्रात अशा पद्धतीने सोडून द्यायचंय. हस्तभक्षणांतो ऋषिकेशाय नमः. नंतर आपला एक कापड असेल हात पुसायचा, त्याला हात पुसून घ्यायचा आहे आणि तो कापड आपल्या जवळच ठेवायचा. दुसरा कापड आपण देव पुसण्यासाठी ठेवलेला आहे. आता सगळ्यांनी हात जोडायचे आहे. ओम त्रिविक्राय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीकृष्णे हरे परमात्मा नमः. प्रवणस्य परब्रह्मा ऋषिः परमात्मा देवता गायति छन्दः प्राणायामे विनियोगः। ओम भुव ओम स्वः ओम मह ओम जन ओम तप ओम सत्यम ओम तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयातः। ओम आपो ज्योतिरसो मूत ब्रह्मावोऽस्तरो महा। श्रीमद् महागणाधिपते नमः। इष्ट देवताभ्यो नमः।
ग्रामदेवताभ्य नमः स्नानदेवताभ्य नमः वास्तुदेवताभ्य नमः सर्वभ्य देवताभ्य नमः सर्वभ्य ब्राह्मणोभ्य नमः सर्वभ्य पितरोभ्य नमः सर्वभ्य ऋषिभ्य नमः आदित्य दीन नवग्रह देवताभ्य नमः अविघ्नमस्तु। ओम आनो बदरा क्रतो यन्तो विश्वदबदास अपरितास सदमिनृदे असन्न प्रायो रक्षितारो दिवे दिवे। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न क्षार्थो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। द्यो शान्तिरन्तरिक्ष शान्ति पृथ्वी शान्ति शाम शान्ति शान्तिरेव शान्ति वनस्पति शान्ति ब्रह्म शान्ति सर्वगुम शान्ति विश्वदेव शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधि। वतो यतो समीहसे ततो नो भय कुरु शन्य कुरु प्रजोभ्य पशुभ्य नमः। ओम शान्तिरेव सामा शान्तिरेधि। ओम अपवित्रो वा सर्व वस्तांगतो विवा यस्मरेत पुंडरीकाक्ष स बाह्यां व्यतर्षुचि सुमुखदन्तश्च कपिलो गजकर्णका लंबोदर्श भालचंद्रो गजानन द्वादशैतानि नमानि पठिंचात विद्यारं संग्राम संकटचा शुक्लांबर चतुर्भुजम प्रसन्न वंदन ध्यास शांतये। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकारेषु नास्ति तेषां मंगलम् एषा यदस्तु भगवान् मंगलायतमरिः। तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते ते स्मरामि। कुलदेवता नमस्कारं समर्पयामि। लाभस्यैषा जयस्यैषा कृतस्यैषा पराजा विषादस्तु जनार्दनः। इष्टदेवताभ्य नमस्कारं समर्पयामि। ग्रामदेवताभ्यं नमस्कारं सर्वं समर्पयामि। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितो नमस्ते 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितो नमस्ते 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु जगत कल्याणी संस्थितो नमस्ते 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थितो नमस्ते 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 नमो नमः। नीलांजन समाभासं रविपुत्रं यमागजं छायामार्दं सम्भूतं नमामि शनैश्चरम्। ओम प्रां प्रीं प्रों स शनै नमः। ओम प्रां प्रीं प्रों स शनै नमः। ओम प्रां प्रीं प्रों स शनै नमः। नमस्कार करा। आपल्या उजव्या हातामध्ये एक रुपया घ्यायचा आहे, एक सुपारी घ्यायची आहे आपल्या ताटामध्ये असेल रुपया सुपारी ठेवायची आहे, त्याला हळद कुंकू अक्षता गुलाल वगैरे लावायचा आहे, एक फूल घ्यायचं आहे त्यामध्ये पंचामृत टाकायचं आहे आणि संकल्प घ्यायचा आहे। निळं फूल जर आपल्याकडे असेल तर फारच उत्तम, निळं फूल पण घ्यायचं आहे त्यामध्ये आणि आपण लगेच एका मिनिटानंतर तुमची सामुग्री झाल्यानंतर आपण संकल्प करणार आहोत। घेतले का सर्वांनी? हो। आवाज एकदम स्पष्ट येत आहे ना? काही अडचण नाही ना? नाही। ओम विष्णु 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 श्रीमद्भगवतो महापुरुषोक्तो विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणे द्वितीय प्राप्ते श्वेतप्राकल्पे वैवस्वतंत्रे अष्टविंशे युगचतुष्के कलियुगे कलिबद्धविचरणे जम्बूद्वीपे भारतवर्षे भारतखंडे दक्षिणापन्थे दंडाकदेश गोदावऱ्या दक्षिणातीरे रामक्षेत्रे रामाश्रमे शालिवांशिके 1947 क्रोधीनाम संवत्सरे उत्तरायणे फाल्गुन मासे कृष्ण पक्षे अमावस्या तिथि शनि अमावस्या तिथि विशेष ग्रहण योगः। ओम श्री गुरु ग्रह देवता वृषभ राशि स्थितः शनि ग्रह देवता कुंभ
कुटुंब राशी स्थित यवग्रह विश्वान्विष्टिया शुभ पुण्यतिथी ही गोत्रस्य गोत्राचं नाव घ्या. आपापल्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे. नाम ना आपलं जन्मनाव माहिती असेल तर जन्मनाव घ्यायचं, नाहीतर चालू नाव तरी घेतलं तरी चालेल. नाम ना आपलं नाव घ्यायचं आहे. म्हणायचं आहे मम आत्मन श्रुती स्मृती 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 पुरोक्त फल प्राप्त्यार्थ प्राप्त्यर्थ अस्मांक अस्मांक सहकुटुंबाना सहकुटुंबाना सहपरिवारांना क्षेम क्षेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य समस्त मंगल प्राप्त्यार्थ समस्त अरिष्ट निवारणार्थ साडेसाती ढय्या शनी सर्व अरिष्ट निवारणार्थ सर्व पाप निवारणार्थ फाल्गुन मास कृष्ण पक्षे श्री अमावस्या तिथी विशेष तिथी शनी अमावस्या विशेष तिथी सर्व अरिष्ट निवारणार्थ श्री शनी देवता यथा मिलिपचार द्रव्यानं पूजनार्थ पित्यार्थ प्रथमतः श्री गणपती पूजनम करिष्ये तदंग आसनादि कलश स्थापन पूजनम करिष्ये श्री कुलदेवता श्री ग्रामदेवता श्री नवग्रह देवता पूजनम करिष्ये श्री शनि ग्रह देवता श्री शनि ग्रह देवता विशेष तीळ गुड पंचोपचार पंचामृत विशेषार्घ स्नानम पूजनम षडोपचार अरिष्ट निवारणार्थ शनी पूजनम करिष्ये. आणि एक मिनिट, तुमच्या मनामध्ये आता जनरली आपण जो सगळ्या गोष्टी या संकल्पामध्ये आलेल्या आहे, पण तरीही तुमच्या मनात जे काही संकल्पाबद्दल विशेष इच्छा असेल ते तुम्ही व्यक्त करून संकल्प संध्यापत्रामध्ये सोडून द्यायचा आहे. आणि संकल्प सोडल्यानंतर एक पडीभर पाणी संध्यापत्रामध्ये सोडून द्यायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. आपल्या समोर कळस आहे, कळसाला मध्यभागी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. ओम
करंगळीच्या शेजारच्या बोटानं करायचं. अनामिका हे जे बोट आहे आपलं ते माहिती असेलच आपल्याला. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नक्षार्थो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. स्वस्तिक काढणं झाल्यावर आपण ज्या दिशेला बसलाय प्रथम पूर्व दिशेला कळसाचे जे तांबे आहे त्याला एक सरळ रेषा वळायची उभी. ओम ऋग्वेदाय नमः पूर्वेकडून, नंतर एक दक्षिणेकडून वळायचे. ओम यजुर्वेदाय नमः, नंतर पश्चिमेकडून वळायचे. ओम सामवेदाय नमः, नंतर उत्तरेकडून वळायचे. ओम अथर्ववेदाय नमः, नंतर आपली नारळाची जी शेंडी आहे त्याच्यावर कुंकाचं बोट लावायचंय. ओम अपात्मानाय नमः. आता कळसाला 2 हात लावायचे अशा पद्धतीने लावून धरून ठेवायचे. ओम कलशस्थ मुखे विष्णु कंठे रुद्रस्थ मिश्रितम मुले तत्र स्थिता मध्ये मातृसुता कुक्षेतु सागर सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदार्थ यजुर्वेद सामवेद हातवर्ण अंगे सहिता कलशतु समिश्रा अत्र गायत्री सावती शांती पुष्टी करता आयतु ते पूजा तो दुर्दशेकारका गंगेचे यमुनाचे गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलसिता कुरु वरुणाय नमः सच्चंद अक्षत पुष्प समर्पयामि नमस्कारम समर्पयामि. अक्षत कुंकुम वाहून एक फूल वगैरे वाहून नमस्कार करून घ्यायचंय. आपल्याजवळ धूप किंवा अगरबत्ती असेल ती चटून ओवाळायची आहे. वनस्पती रसोभ गंधाड देवान आत्मा. ओम श्री वरुणाय नमः धूपम समर्पयामि. आपल्या शेजारी जो दिवा आहे तो न उचलता फक्त दिवा असा करून ओवाळला तरी चालेल, कारण तो गरम झालेला असू शकतो. दीपगृहान देवेश त्रिलोकी दीपा दीप देवताभ्य नमः. ओम वरुणाय नमः दीपम समर्पयामि. आपला जो एक फळ आहे, आपण जे फळ आणलेले असतील त्याच्यापैकी कुठलंही फळ कळसाजवळ ठेवून द्यायचं आहे. रंभा फल नारिकेल फलानी घृता परमेश्वरा. ओम श्री वरुणाय नमः फलानी समर्पयामि. नंतर आपला जो पेढा किंवा खडी साखरचा प्रसाद असेल त्यातला थोडासा वरून देवतांकडे म्हणजे नारळ कळसाकडे ठेवायचं. एका वाटीत ठेवू शकता किंवा डायरेक्टली ठेवला तरी चालेल. नानागंध समायुक्तम भक्ष्य बौद्ध चतुर्थम नैवेद्यात गृहान परमेश्वरा. ओम श्री गणेश वरुणाभ्य नमः यथा वेद्य नैवेद्य समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम सामनाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा. मध्यपणी समर्पयामि उत्तमक्षण समर्पयामि हस्तभक्षण समर्पयामि कर्दचंदन समर्पयामि नमस्कारान समर्पयामि. पाणी फिरून नमस्कार करून घ्यायचा आहे. नंतर आपण कळसाच्या एक्झॅक्ट समोर बघितलेला आहे लड्डू जिथं ठेवल्याच्या साईडला आपल्याला 3 नागेलचे पाने ठेवलेले. आपण 2-2 नागेलचे पाने ठेवून 3 देव स्थापन केलेले आहे. त्याच्यामध्ये मध्यभागी जे ठेवलेले आपण नागेलचे पानं, विड्याचे पानं, नागेलच्या पानावर रुपया आणि सुपारी ठेवलाय. तिथं आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत. तर तिथं आपण गणपती बाप्पांचं आता पूजन करणार आहोत. मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीनं. ओम गणानाथा गणपतिगुम हवामहे निधिनाथा निधिपतिगुम हवामहे प्रियानाथा प्रियपतिगुम हवामहे वसु आहमजानी गर्भदमाः तत्मजासी गर्भदमाः. ओम अगस्य देव देवेश तेजो रस जगत्पते क्रियामन मापूजा गृहान सुसुतमा. ओम श्री गणेशाय नमः आवाहन समर्पयामि. आवाहन अर्थ अक्षता समर्पयामि. थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि तिथं जे मध्यभागी आपण विड्याचे पानं नागेलचे पानं ठेवल्या तिच्यावर थोडेसे वाहून ठेवायचे आणि आपल्या या बोटात फक्त सुपारीला स्पर्श करून ठेवायचंय करंगडीच्या शेजारच्या. ओम मनोज्योति समाजस्य बृहस्पतिर्यज्ञमिमं तनो अरिष्ट विश्वदेवास सह्य मादयन्तामो प्रतिष्ठिताः. ओम श्री गणेशाय नमः आवायामि स्थापयामि पूजयामि सर्वचांदक्षता पुष्पानि समर्पयामि नमस्कारम समर्पयामि. आता एक पुष्प घ्यायचं आहे आणि तिथं सुपारी ठेवल्या तिथं व्हायचंय.
नानागंध समायुक्तं कार्तविष्णुम् आसनदेव देवेश पित्यात्मदिगात्मा ओम श्री गणेशाय नमः आसनार्थ पुष्पणी समर्पयामी। आता 2 वेळेस जे पाणी घेतलं आपण शुद्ध पाणी ते 2 वेळेस सुपारी थोडं थोडं टाकायचंय। फुलाने टाकू शकता, हराळ पण टाकू शकता किंवा चमच्याने टाकू शकता। हराळ लिहायचं राहिलंय का काय मी मला माहित नाही, पण तुम्ही चमच्याने टाकलं तरी चालते। पाद्य गृहान देवेश स्नानार्थ ते प्रयच्छामि देवदत्तिकात्मा ओम श्री गणेशाय नमः पाद्य समर्पयामि ओम श्री गणेशाय नमः अर्घ्य समर्पयामि। बहुतेक लिहिण्याचं विसरलो वाटते, फुलांना जरी शिंपडलं तरी चालते किंवा चमच्यानं शिंपडलं तरी चालते। आद्य पाद्य समर्पयामि म्हणजे हात धुण्यासाठी अर्घ्य आणि पाय धुण्यासाठी पाद्य। आता एक चमचाभर पाणी आपल्या हातावर घेऊन आपल्याला संध्यापत्र सोडून द्यायचंय। आचमंता तयोमिंद वस्त्रभूत सुगंधितम अनिता यमुना गंगा तीर्थोत्तमा ओम श्री गणेशाय नमः आचमन समर्पयामि। आणि ज्या संध्यापत्रामध्ये आपण जे पाणी टाकलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जे दुसरं संध्यापत्र आपण घेतलेलं आहे त्या संध्यापत्रामध्ये ती जी सुपारीची घ्यायची मूर्ती गणपती बाप्पा आपण स्थापन केलेली ती संध्यापत्र घ्यायचंय आणि आपल्या जलाभिषेक आणि पंचामृतांचा अभिषेक करायचा आहे। तर संध्यापत्रात ते घ्यायचं आपल्याला। पहिल्यांदा आपल्याला शुद्ध पाणी टाकायचंय। गंगा सरस्वती रेवा वैष्णी नर्मदा जले स्नान पितोसी मायदोदा शांती कृष्णे ओम श्री गणेशाय नमः गंधो स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि। आता एक वेळेस पंचामृत टाकायचंय, एक वेळेस शुद्ध जल टाकायचंय, असा हा क्रम आपल्याला 5 वेळेस रिपीट करायचा आहे। कामधेन समुद्रदेवश्रीं पयोददामि देवेश स्नानार्थमति आत्मा ओम श्री गणेशाय नमः पय स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि। चंद्रमंड सका देवता प्रीदधि स्नानार्थ ते प्रयच्छामि देवदिवात्मका ओम श्री गणेशाय नमः दधि स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि। आज्य सुरानम आज्य पवित्र परम स्नानार्थमति आत्मा ओम श्री गणेशाय नमः वृद्ध स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि। सर्व औषधी संपूर्ण परिसदृश मधु स्नानार्थ ते प्रयच्छामि देवदत्तिकात्मा ओम श्री गणेशाय मधु स्नान शुद्ध स्नानम समर्पयामि। ईश्वरदंड समद्भूतं दिव्य शर्करा स्नानपुक्त सुरेश्वर ओम श्री गणेशाय नमः शर्करा स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि। चंदनस्य महापुण्यम पवित्र पापनाशनम आपदार्थे नित्यम लक्ष्मी तिष्ठ सर्वदा ओम श्री गणेशाय चंदन स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि। स्वच्छ करून पुसून जागेवर ठेवून द्यायचं। आणि आपल्याकडे जर कुठली वस्तू नसेल, कोणाकडे जर कुठली वस्तू नसेल तर जी वस्तू मी म्हणत आहे त्या ठिकाणी आपण अक्षता जरी वाहल्या तरी चालतील, कारण अक्षतामध्ये सगळं येऊन जातं। आता आपल्याकडे एक दोरा गुंडी असेल, त्या दोरा गुंडीला 5 छोटे छोटे गोल वेढे देऊन आपल्याला एक जानवं तयार करायचं आहे आणि ते गणपती बाप्पाच्या डाव्या खांद्यावरून उजवीकडे करायचं आहे। म्हणजे असं तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहे तुमचा जो डावा आहे तो देवांचा उजवा असेल, आपला जो उजवा आहे तो देवांचा डावा असेल, तर तिथून आपल्याला जानवं बनवून बरोबर 5 वेळे घेऊन गोल बनायचे आणि ते डावीकडून उजवीकडे टाकायचं आहे। देव देव त्रायमा भव सागर ब्रह्म सोत्री गृहान परमेश्वरा ओम श्री गणेशाय नमः यथापयोत यज्ञोपवीत समर्पयामि। यज्ञोपवीत झाल्याशिवाय ठेवून तर आता आपल्याला गणपती बाप्पांना करंगडच्या शेजारच्या अनामिका बोटाने कुंकू लावायचंय। हरिद्रा चूर्ण संयुक्तं कुंकुम कामदायकं वस्त्रालंकार देवतापती गदात्मका ओम श्री गणेशाय नमः कुंकुम समर्पयामि। अक्षतम समर्पयामि अक्षता व्हायच्या। गुलालम समर्पयामि गुलाल व्हायचा। त्याच्यानंतर आपल्याकडे लाल पुष्प असेल तर लाल पुष्प घ्या, नसेल तर दुसरं पुष्प घ्या, ते कुंकवामध्ये भिजवून आपण लावू शकतो, पांढरं असेल तर किंवा इतर कुठलंही असेल ते ठेवा। माल्या आदिनी सुगंधिनी मात पूजा पुष्पनी प्रतीकात्मका ओम श्री गणेशाय नमः पुष्पनी समर्पयामि। पुष्प झाल्यानंतर आपल्याकडे जे फळ आहे, कुठलं फळ असेल ते एक फळ घ्यायचं आणि गणपती बाप्पांना वाहून घ्यायचं। रंभा फल नारिकेल फलानी गृहता परमेश्वर ओम श्री गणेशाय नमः फलानी समर्पयामि। फळ ओवाळून झाल्यानंतर अगरबत्ती असेल, धूप असेल ते घ्यायचे, ते ओवाळचे। वनस्पती रसोब गंधाड मागृत देवानुपतिकात्मका ओम श्री गणेशाय नमः ओम श्री गणेश्वरनाभ्य नमः धूपम समर्पयामि।
नंतर दिवा मागच्या प्रमाणेच आपल्याला अशा पद्धतीने ओवाळला तरी चालेल. दीपगृहान देवेश त्रिलोक्य तिमिरपः दीप देवतापि नमः सर्जन दक्षिण पुष्प समर्पयामि ओम श्री गणेशाय नमः दीपं समर्पयामि शुभं करोति कल्याणं आरोग्य सुख संपदां मम बुद्धि विकासाय दीप ज्योति नमस्तुभ्यं ओम श्री गणेशाय नमः दीपं समर्पयामि नमस्कारं समर्पयामि. थोडासा प्रसाद ठेवायचा आहे, कडी साखर किंवा पेढाचा. नानागंध समायुतम भक्षेभो चतुर्दम नैवेद्यांत गृहान परमेश्वरः ओम श्री गणेशाय नमः यथावेद्य नैवेद्य समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम सामनाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा मध्यपनीय समर्पयामि उत्तरभक्षण समर्पयामि हस्तभक्षण समर्पयामि गौरद चंदन समर्पयामि नमस्कारं समर्पयामि. पाणी फिरून नमस्कार करून घ्यायचा आहे. आता आपण गणपती बाप्पांची षडोपचारे पूजन केलेली आहे. आता गणपती बाप्पाचे जिथं पूजन आपण केलेलं आहे त्याच्या लेफ्ट साइडनं म्हणजे डाव्या साइडनं आपल्या आपण कुलदेवतेचं स्मरण केलेलं आहे, कुलदेवतेची स्थापना केलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक फुल घ्यायचं आहे, पिवळं फुल असलं तर उत्तम. हळद कुंकू अक्षतामध्ये भिजून कुलदेवतांच्या नावानं तिथं फुल आपल्याला ठेवून द्यायचंय. आपली जी कुलदेवता असेल त्यांचं स्मरण करायचंय, त्यांचं स्मरण केल्यावर तिथं ठेवायचंय. ओम कुलदेवताभ्य नमः सर्वचंद दक्षिण पुष्पाणि समर्पयामि ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम् एषा यदस्तु भगवान् मंगलायतमरिः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपे संस्थितो नमस्तस्य 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपे संस्थितो नमस्तस्य 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपे संस्थितो नमस्तस्य 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु जगत कल्याणी संस्थितो नमस्तस्य 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु कुल स्वामिनी संस्थितो नमस्तस्य 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 नमो नमः. कुलदेवतांना एक फळ घ्यायचंय, फळ ओवाळून ठेवायचंय. रंभा फल नारिकेल फलानि कृता परमेश्वरा ओम श्री कुलदेवताभ्य नमः फलानि समर्पयामि नमस्कारं समर्पयामि. कुलदेवतांना आपल्याला अगरबत्ती धूप द्यायची आहे. वनस्पती रसगंधाढ माग देवांपतिगात्मा ओम श्री कुलदेवताभ्य नमः धूपं समर्पयामि. सिमिलर दीप पण ओवाळायचे. शुभं करोति कल्याणं आरोग्य सुख संपदां मम बुद्धि विकासाय दीप ज्योति नमस्तुभ्यं ओम श्री कुलदेवताभ्य नमः धूपं दीपं समर्पयामि नमस्कारं समर्पयामि. थोडासा प्रसाद ठेवायचा आहे. नानागंध समायुक्तं भक्ष्यभो चतुर्थं नैवेद्यांत गृहान परमेश्वरा ओम कुलदेवताभ्य नमः यथाविध नैवेद्य समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम सामानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा मध्यपनी समर्पयामि उत्तरभक्षण समर्पयामि हस्तभक्षण समर्पयामि गौरद चंदन समर्पयामि नमस्कारं समर्पयामि. नमस्कार करून घ्यायचा कुलदेवतांचा. आता एक आपलं नागेलच्या पानावर एक सुपारी आहे, तिथं आपलं राहिलेलं आहे म्हणजे गणपती बाप्पाच्या उजव्या साईडनं म्हणजे आपल्या उजव्या साईडनं तिथं आपण ग्रामदेवतांचं आवाहन केलेलं आहे. प्रत्येक गावाची कुळाची कुळदेवता असते त्याप्रमाणे गावाची ग्रामदेवता पण असते. तर आपल्या ग्रामदेवतेसाठी एक पुष्प घ्यायचं आहे, त्या अक्षत कुंकुम मध्ये भिजून तिथं ग्रामदेवतेला वाहून द्यायचंय. ओम श्री ग्रामदेवताभ्य नमः सर्वचंद दक्षिण पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं समर्पयामि. शक्यतो ग्रामदेवता ही एकदम भगवान श्री शंकर म्हणजे भोलेनाथ असतात, नाहीतर हनुमंत असतं. म्हणून प्रत्येक गावामध्ये एक मंदिर असते, त्याला आपण ग्रामदेवता म्हणत असतो आणि ग्रामदेवतेचं पूजन असते. जसं आपल्या कुलाचाराप्रमाणे कुलदेवता असतात तसे गावाची ग्रामदेवता पण असते. काही काही गावांना विशेष देवता असतात, त्यांच्या त्या ग्रामदेवता असतात. तर तसं असेल तर आपण तसं स्मरण करून पण तिथं ठेवू शकता समजा पुष्प. ओम श्री ग्रामदेवताभ्य नमः फलानि समर्पयामि. फळ व्हायचं तिथं पण. रंभा फल नारिकेल फलानि कृता परमेश्वर ओम श्री ग्रामदेवताभ्य नमः फलानि समर्पयामि नमस्कारं समर्पयामि. अगरबत्ती ओवाळायची आहे, दिवा ओवाळायचा आहे. वनस्पती रसगंधाढ माग देवांपतिगात्मा ओम श्री ग्रामदेवताभ्य नमः धूपं दीपं समर्पयामि. प्रसाद ठेवायचा आहे. नानागंध समायुक्तं भक्ष्यं चतुर्थं नैवेद्यांत गृहान परमेश्वर
ओम श्री ग्राम देवताभिनमः नैवेद्य समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम सामनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। मध्यपरी समर्पयामि, उत्तरपक्षं समर्पयामि, हस्तपक्षं समर्पयामि, कर्दनचंदन समर्पयामि, नमस्कारं समर्पयामि। आता आपल्याला नवग्रहाचं पूजन करायचं, नवग्रह देवतांचं। ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी, भानु शशी भूमी सुतोष बुधश्च, गुरु स शुक्र शनि राहु केतु, सर्व ग्रह शांती करा भवन्तु। ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी, भानु शशी भूमी सुतोष बुधश्च, गुरु स शुक्र शनि राहु केतु, सर्व ग्रह शांती करा भवन्तु। ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी, भानु शशी भूमी सुतोष बुधश्च, गुरु स शुक्र शनि राहु केतु, सर्व ग्रह शांती करा भवन्तु। आता आपण जे नवग्रह मांडलेला आहे त्यामध्ये मध्यभागी बघा एकदम सेंट्रलला आपण सूर्यदेवतांचं आवाहन केलंय, तर तिथं आपल्याला एक पिवळं पुष्प घ्यायचंय, हळद कुंकू अक्षदा यामध्ये भिजून सूर्यदेवतांना व्हायचंय। जपाकुसुम सकाशिक आबंधपसो दिवाकरमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, सूर्यावयामि, सूर्यस्थापयामि, सूर्यपूजयामि, सर्जन दक्षित पुष्प समर्पयामि, नमस्कारं समर्पयामि। जपा कुसुम सकाशिवं महादित्यं तमोरि सर्वापंत्रस्य दिवाकरम, ओम राम ह्रीं ओम सूर्याय नमः, ओम श्री सूर्यनारायण नमस्कारं समर्पयामि। सूर्यदेवतांचं पण आज विशेष पूजन आहे, कारण आज सूर्यग्रहण असल्याच्यानं सूर्यदेवतांना अक्षत कुंकुम पिवळं पुष्प वाहून नमस्कार करून घ्या। आणि आपण जिथेही डायरेक्शनला बसलेलं असेल, आपण पूर्व बसलेलं असेल की पश्चिम बसलेलं असेल, आपल्याला आग्नेय दिशेला आता चंद्रदेवतांचं थोडक्यात पूजन करून घ्यायचं। चंद्रदेवतांचं पूजन म्हणजे आपल्याला आग्नेय बाजू म्हणजे आपली पूर्व आणि दक्षिण याच्या मध्यभागी मध्ये जी कोना आहे तिथं ठेवलेला आपण चंद्रदेवतांना आहे। तर चंद्रदेवतांना आपल्याला एक पांढरं पुष्प असेल तर फारच उत्तम, पांढरं पुष्प घ्यायचं आहे, हळद कुंकू अक्षत वगैरे सगळ्यामध्ये मिळून चंद्रदेवतांना व्हायचंय। ओम दधी शंख तुषार शिरोदान संभवम, नमामि शशिन सोम शंभु मुकुट भूषणम, ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः, ओम सोमावयामि, सोम स्थापयामि, सोम पूजयामि, सर्वजन दक्षिण पुष्पाणि समर्पयामि। चंद्रदेवताचं पण विशेष महत्व असते ग्रहणाच्या वेळी, चंद्रदेवतांना नमस्कार करा। नंतर दक्षिण दिशेकडे बघा मंगळ देवतांचं आवाहन केलेलं आहे, म्हणजे सूर्यदेवताच्या आपण जिथं बसलेलं आहे त्याच्या डाव्या साईडने तुम्हाला दिसेल, पण आपली डायरेक्शन कुठली आहे त्यावर डिपेंड करते, कारण पूर्व पश्चिमकडे जर असेल तर आवाज ब्रेक होत आणि आपण पूर्वेकडे बसलेले असेल तोंड करून तो उजवीकडून येईल। तर आपल्याला दक्षिण आवाज परत सांगाल का? नीट समजलं नाही, आवाज मला वाटतं बाकीच्यांनी म्यूट केलं तर बरं होईल, कुठला तरी आवाज जास्त होतोय। आपण सूर्यदेवताची पूजा केली आहे का? हो केली आहे, चंद्राची पण केली आहे। चंद्राच्या आणि कोणाचा तरी आवाज येतोय बाकीच्यांचा, कोणाला तरी म्यूट करायला सांगा, त्यांच्या इथून खूप आवाज होतोय। सर्वांनी आपला माईक म्यूट करायचा आहे जेणेकरून इतरांना व्यवस्थित कळेल। थोडा थोडा गॅप देऊन आपण सांगणार आहोत। एक मिनिट। तर आता दक्षिण दिशेला तुम्हाला मंगळ देवतासाठी आपण स्तुपारी स्थापन केलेली आहे, दिसलं का सर्वांना? समजलं? दक्षिण दिशेला मधलं का खालचं? दक्षिण दिशेला मधील भाग का खालचा भाग? मधील भाग, मधील, दक्षिण दिशा मधील। ठीक आहे। हा, तर तिथं व्हायचंय। धरणी लाल पुष्प असेल तर फारच उत्तम, लाल पुष्प घ्या जर असेल आपल्याकडे, नाहीतर दुसरं घेतलं तरी चालेल। धरणी गर्भ संभूतु विद्युत कांती समप्रभ कुमार शक्ती अच्छ मंगल प्रणमाम्यम, ओम मंगळाय नमः, ओम मंगळाय नमः, ओम मंगळाय नमः, ओम मंगळावयामि, मंगळ स्थापयामि, मंगळ पूजयामि, सर्जन दक्ष पुष्प समर्पयामि, नमस्कारं समर्पयामि। इथे बघा डायग्राम मध्ये दिलेलं आहे तसं ह्या मध्यभागी मध्ये बोललोय मी। आणि आता तुम्हाला त्याच डायरेक्शन न क्लॉकवाईज घ्यायचं आहे, एक एक मी सांगतो त्याप्रमाणे। म्हणजे आता तुम्ही मंगळ देवतापर्यंत पोहोचले, मंगळ पासून क्लॉकवाईज डायरेक्शन न घ्यायचा, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाईल। तर आता एक्झॅक्ट त्यांच्याच खाली म्हणजे नैऋत्य कोणामध्ये म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन न जाऊन घेऊन एक फुल घ्यायचं आहे। निळं पुष्प जर असेल तर फारच चांगलं, निळं पुष्प घ्या।
जर नसेल तर दुसरं घेतलं जाते. अर्धकाय महावीर्य चंद्रादित्य विमोदनम सेहिका गर्भसंभूतो राहू प्रणमाम्यम ओम राहवे नमः ओम राहवे नमः ओम राहवे नमः ओम राहू आवयामी राहू स्थापयामी राहू पूजामी सर्जन दक्ष पुष्पानी समर्पयामी नमस्कारम समर्पयामी. नमस्कार करायचंय. त्यांच्यात एक्झॅक्ट समोर गेलं म्हणजे आपण पश्चिम दिशेकडे पोहोचणार. तिथं आपल्याला शनी देवताचं आवाहन करायचं. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्जम छायामार्तन संभूतम नमामि शनैश्चर ओम शनै नमः ओम शनै नमः शनि आवायामि शनि स्थापयामि शनि पूजायामि सच्चंद पुष्प समर्पयामि नमस्कारम समर्पयामि. शनी देवतांना पण निळ पुष्प वाहून घ्यायचंय. नंतर त्यांच्या साईडनं क्लॉकवाईजला गेल्यानंतर आपल्याला वायव्य कोणामध्ये केतू देवतांचं आवाहन करायचंय. पलाश पुष्प निळच पुष्प घ्यायचं असेल तर, नाही तर दुसरं घ्यायचं. पलाश पुष्प सकाश तारकाग्रम मस्तकम रौद्र घोर्त केतू प्रणमाम्यम ओम केतवे नमः ओम केतवे नमः ओम केतवे नमः ओम केतू आवयामी केतू स्थापयामी केतू पूजयामी सर्जन दक्ष पुष्प समर्पयामी नमस्कारम समर्पयामी. नमस्कार करायचे. नंतर आणखी क्लॉकवाईज डायरेक्शनला गेल्यानंतर आपल्याला उत्तरेकडे गुरुदेवतांचं स्थान सापडेल. गुरुदेवतांचं आवाहन करून आपल्याला पिवळं पुष्प घ्यायचं आहे. पिवळं किंवा लाल म्हणजे केसरी जरी असलं तरी चालेल. ऑरेंज केसरी. देवानाचं ऋषीनाचं गुरु कांचन सन्निभम बुद्धिवेद त्रिलोक्य नमामि बृहस्पतिम ओम गुरुवे नमः ओम गुरुवे नमः ओम गुरुवे नमः ओम गुरु आवयामी गुरु स्थापयामी गुरु पूजयामी सर्जन दक्षता पुष्प समर्पयामी नमस्कारम समर्पयामी. नमस्कार करायचं गुरुदेवतांना. नंतर त्यांच्या समोर क्लॉकवाईज डायरेक्शनना घड्याळाच्या दिशेनं आपल्याला ईशान्य कोणामध्ये बुध देवता स्थापन झालेले दिसतील. बुध देवतांना आपल्याला कुठलं पान फुल जरी असलं तरी चालेल किंवा पिवळं फुल जरी असलं तरी चालते किंवा पान असेल आपलं नागेलचं किंवा इतर कुठले पान वाहलं तरी चालते. हळद कुंकू वगैरे आणि फुल पण वाहायचं पिवळं वगैरे किंवा इतर दुसरं कुठलं तरी वाहायचं. कारण बुध देवतांना हिरवं फुल असते पण हिरवं जनरली फुल नसते, पाकळी असते किंवा पाल नसते, तर तसं वाहलं तरी चालेल. प्रिय गुला रूपेनापती म बुधम सौम्य सौम्य गुणपते त बुध प्रणमाम्यम ओम बुधाय नमः ओम बुधाय नमः ओम बुधाय नमः ओम बुधा आवयामी बुध स्थापयामी बुध पूजायामी सर्जन दक्ष पुष्प समर्पयामी नमस्कारम समर्पयामी. बुध देवतांना नमस्कार करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्वेकडून म्हणजे त्यांच्या क्लॉकवाईज साइडला घड्याळाच्या दिशेला आपल्याला शुक्र देवता दिसतील, जे की आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ग्रह आहे. सगळेच ग्रह इम्पॉर्टंटच आहे, पण तरी आपल्याला शुक्र देवतांसाठी पांढऱ्या पुष्पाचा यूज करायचा आहे. पांढरं पुष्प घ्यायचं आहे. हिमगुंद मुनालाभ दैत्याना परम गुरुम सर्व शास्त्रभूता भागो पनमामिम ओम शुक्राय नमः ओम शुक्राय नमः ओम शुक्राय नमः ओम शुक्र आवयामी शुक्र स्थापयामी शुक्र पूजयामी सज्जन दक्ष पुष्प समर्पयामी नमस्कारम समर्पयामी. ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुदोष बुधश्च गुरु स शुक्र शनि राहु केतु सर्व ग्रह शांति करा भवन्तु. ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुदोष बुधश्च गुरु स शुक्र शनि राहु केतु सर्व ग्रह शांति करा भवन्तु. नमस्कार करायचा आहे. बघा, आपण सूर्य देवताचं पूजन यासाठी करत असतो कारण आपला आत्मा शुद्ध व्हावा, आपल्यामध्ये सूर्य देवतासारखं तेज व्हावं, आपलं जे नेतृत्व जे व्यक्तिमत्व आहे ते चांगलं प्रकर्षानं समोरच्या समोर प्रभावित व्हावं यासाठी आपण सूर्य देवतांचं आणि आपल्याला आरोग्य लाभावं यासाठी आपण सूर्य देवतांचं पूजन करत असतो. चंद्र देवतांचं पूजन म्हणजे कुठं ना कुठं आपण शारीरिक दृष्टिकोनातून जरी चंचल असलो तरी मानसिक दृष्टिकोनातून आपल्याला शांतता लाभावी, आपल्या इतरांसोबतचे जे संबंध आहे ते मधुर असावे आणि मनशांती वगैरे लाभावी यासाठी आपण चंद्र देवतांचं पूजन करत असतो. मंगळ देवतांचं पूजन म्हणजे आपल्याला नेतृत्व, ऊर्जा, शक्ती जे कार्य करतो आपण त्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळावी, स्फूर्तीने आणि उत्साहाने आनंदाने आपण जे कार्य करू यासाठी आपल्याला मंगळ देवतांचं पूजन करणं अत्यंत आवश्यक राहतं. इतर अनेक गोष्टी असतात पण एक जनरल जर व्ह्यू जर बघितला तर त्या दृष्टीने राहू देवतांचं म्हणजे विनाकारण कोणी व्यक्ती आपल्यावर डावफेच करू नये, कोणी त्रास देऊ नये, जे शत्रू वगैरे जे असतील किंवा जे आपल्याला पॉलिटिक्स करत असतील आपल्यासोबत कंपनीमध्ये म्हणा किंवा इतर घरामध्ये म्हणा तर त्यापासून आपल्याला त्रास होऊ नये, त्यांना सद्बुद्धी द्यावी यासाठी आपण राहू देवतांचं पूजन करत असतो.
नंतर शनी देवतांचं पूजन आपल्याला कर्म व्यवस्थित व्हावे, जेणेकरून आपलं भविष्य चांगलं राहील. आपल्या हातून चुकून नकळत जे काही कार्य चुकीचे झाले असतील त्याला क्षमा प्रार्थना करून भविष्यामध्ये चांगले कर्म करण्याची प्रेरणा मिळावी, जेणेकरून भविष्य सुखद होईल. यासाठी आपण शनी देवताचं पूजन करत असतो. केतू देवतांचं पूजन म्हणजे आपल्याला प्राणी मात्रांपासून एक जे त्यांच्यापासून सुख सौभ्य लाभावे, जेणेकरून पहिला जो कालखंड होता त्यामध्ये प्राण्यांची जे महत्व होतं ते माणसाच्या जीवनामध्ये खूप जास्त होतं. प्रत्येक कार्यासाठी अनेक प्राणी वेगवेगळ्या कामासाठी आपण त्यांचा संयोग घेत होतो. तर त्यांच्यासाठी त्या प्राणी मात्रांची भूतदया आपल्यावर लाभावी आणि त्यांना पण योग्य आरोग्य आणि सगळं आपण काळजी घ्यावी, यासाठी ह्या ज्या गोष्टी होत्या त्यासाठी केतू देवतांचं सोबत आध्यात्मिक बाबतीमध्ये किंवा विनाकारण अडचणी ज्या येतात त्यासाठी पण ऑपरेशनच्या रिलेटेड किंवा ज्या बाबतीत ज्या अडचणी असतील त्या सॉल्व्ह होण्यासाठी, आजारपण यासाठी आपण केतू देवतांचं पूजन करत असतो. गुरुदेवतांचं विशेष करून आपल्या जीवनामध्ये चांगले गुरु मार्गदर्शक लाभावे आपल्याला, जेणेकरून प्रत्येक पावलावर सगळ्यांचं चांगलं मार्गदर्शन मिळावे, यासाठी आपण गुरुदेवतांचं पूजन करत असतो. आपली आध्यात्मिक प्रगती चांगली व्हावी, आपले संबंध प्रत्येकासोबत एक मार्गदर्शक रूपी चांगल्यांना मार्ग दाखवणारे असावे, अशा पद्धतीने चांगले योग्य असावे, अशा पद्धतीने गुरुदेवतांचं पूजन करत असतो. बुध देवतांचं पूजन म्हणजे आपल्याला व्यापारासाठी किंवा आपली जी वाणी आहे मधुर असावी, आपलं बोलणे कौशल्य कम्युनिकेशन स्किल जे असतील, इतरांसह प्रभुत्वशाली असावं, इतरांना चांगल्या पद्धतीने आपलं बोलणं हवं असं वाटावं, चांगला त्यांना आपल्यापासून कुठला त्रास होऊ नये, आपल्या वाणीपासून कठोर वाणी आपली नसावी, मधुर वाणी असावी, जेणेकरून इतरांना त्याचा लाभ होईल आणि आपल्यासोबत इतर चांगले लोक जोडतील, यासाठी आपण बुध देवतांचं स्मरण करत असतो, पूजन करत असतो. शुक्र देवतांचं पूजन म्हणजे जेवढ्याही भौतिकीकरणाच्या गोष्टी आहे, वैवाहिक जीवनामध्ये जे सुख समृद्धी आहे, जे रोमॅन्टिकता वगैरे जे असते, पुरुष आणि महिला दोघांच्या बाबतीमध्ये जे सुख वगैरे जे असते, शारीरिक मानसिक जे सुख असते, त्यासाठी आपण शुक्र देवतांचं पूजन करतो. पैसा प्रॉपर्टी जे काही आहे, ज्याला आपण आजच्या डेकोरेशन म्हणतो की सुख समृद्धी जे असते, त्यासाठी आपण शुक्र देवतांचं पूजन करत असतो. तर प्रत्येक देवतांचं वेगवेगळं प्रतिनिधित्व असते, याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टीचे प्रतिनिधित्व असतात. थोडक्यामध्ये ज्या असतात त्यासाठी आपण हे पूजन करत असतो, जे की आपल्या दैनंदिन जीवनासाठी आपल्याला आवश्यक गोष्टी असतात. त्या आवश्यक गोष्टीसाठी आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी आपण त्यांचं पूजन करत असतो. तर आता आपल्याला शनी देवतांचं सविस्तर पूजन करायचं आहे. तर आपल्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे, उडीद असतील तर उडीद पण घ्यायचे आणि एक फुल घ्यायचे आणि शनी देवतांना असं आपण पश्चिमेकडे जे सुपारी मांडलेली आहे म्हणजे पश्चिम दिशेला, तर त्या दिशेला म्हणजे सूर्य देवतांच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला पश्चिम दिशेला, तर तिथं आपल्याला आपला हाताचा किंवा बोटाचा स्पर्श करून ठेवायचा आहे. मी सांगतो तोपर्यंत. बघा, ह्याशी डायग्राम आहे. तर आता यामध्ये जी मांडणी झालेली आहे पश्चिमेकडची आहे, म्हणजे पश्चिम दिशा, त्यामध्ये आता मी या डायरेक्शनला उभा आहे तर माझ्याकडची पश्चिम दिशा ही आहे ना. तर अशा पद्धतीनं आपण ज्या दिशेला बसलेलो आहे, शनी देवताचं पूजन आपण जिथं केलेलं आहे तिथं आपल्याला सुपारी मांडून द्यायची. आणि जर यदा कदाचित जर चुकून आपल्या ज्यानं दुसऱ्या दिशेला शनी देवतांचं आवाहन झालेलं असू शकते, तर ठीक आहे, तिथं तुम्ही जे शनी देवतांचं पूजन केलं तिथं स्पर्श करून ठेवायचं आहे. पण शक्यतो पश्चिम दिशेला करायचंय. ओम क्रां क्रीं क्रोम यं रं लं वं शं सोहम. ओम श्री शनी मूर्ती प्राणाह्य प्राणाः. ओम क्रां स्पर्श करून ठेवायचा. ओम क्रां क्रीं क्रोम यं रं लं वं शं सोहम. ओम श्री शनी मूर्ती जीवय स्थितः जीवय स्थितः. ओम क्रां क्रीं क्रोम यं रं लं वं शं सोहम. ओम श्री शनी मूर्ती जीवय स्थित वांगमन चक्षु श्रोता जीवाघ्राणी पाद पयुपस्थानी पयुपस्थ हुमहे वयम. ओम श्री शनि देवताभ्य नमः. प्राण प्रतिष्ठापना विनियोगः. ओम वांगमन चक्षु हवामहे हुमहे यगम. ओम श्री शनि देवताभ्य नमः. प्राण प्रतिष्ठापना विनियोगः. ओम मनोर्ज्योति समाजस्य बृहस्पतिर यज्ञमिमं तनो अरिष्ट विश्वदेवास स इह मादयन्तामो प्रतिष्ठिताः. ओम शनि देवताभ्य नमः. आवायामि स्थापयामि पूजयामि सर्वचंदक्षता पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम समर्पयामि. नमस्कार करायचा आहे आणि हात काढायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला शनी देवतासाठी एक संकल्प करून म्हणजे मनोमन प्रार्थना करायची की हे देवा, माझ्याच्यानं कळत न कळत या जन्मामध्ये मागच्या जन्मामध्ये ज्याही काही चुका वगैरे झाल्या असतील आणि त्या चुकीमुळे आजच्या काळामध्ये मला ज्या काही त्रास वगैरे झाले असतील मला ते कळत नाही, एक आपला भोळा भक्त म्हणून
मला त्या बाबतीत मार्गदर्शन करावे, क्षमा कमी, त्याबद्दल सगळ्या माझ्या चुकांबद्दल माफी मागतो. माझ्या ज्या कळत नकळत ज्या चुका झाल्या असतील त्याबद्दल मी क्षमा मागून तुमची पूर्णपणे अगदी हृदयापासून यथामिलिपच्या द्रव्यापासून तुमची पूजन करतो आणि मला योग्य मार्गदर्शन मिळावे, आपली कृपा माझ्यावर राहावी आणि माझ्या ज्यानं ज्या चुका झाल्या असतील त्यामुळे मला जे काही नुकसान त्रास होत असतील त्या त्रास ला आपण हरण करून म्हणजे ते माझे जे त्रास आहेत ते तुमच्या चरणी अर्पण करून मला निश्चितपणे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करावा. आणि जर आपल्याला शनी देवतांच्या कृपेने खूप चांगल्या गोष्टी पण मिळाल्या असेल तर आपली कृपा अशीच माझ्यावर राहावी, जेणेकरून आजपर्यंत मला तुम्ही जे संयोग केला, जे मार्गदर्शन केलं आणि ज्या पद्धतीनं आजपर्यंत तुमची कृपा माझ्यावर राहिली, जेणेकरून माझ्या हातून चांगले कर्म होत आहे आणि पुढे पण होऊ द्यावे, अशी मला आशीर्वाद देऊन अशी मनोमन देवतांची प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आणि एक पळीवर पाणी संध्याकाळी सोडून द्यायचं. हे काळे तीळ आणि उडीद कुठे सोडायचे, ताम्हात? अजून बाकी आहे. हा, ते तुम्ही ते तिथं सोडले असतील ना देवाजवळ, सोडले नाही का? नाही अजून. अच्छा, ते देवाजवळ सोडून द्या आणि अशा पद्धतीची प्रार्थना करून एक पळीभर पाणी संध्याकाळी सोडून द्या. देवाजवळ सोडतात. तिथं शनी देवतांची स्थापना केलेली आहे. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमागजम छायामार्दं संभूतं नमामि शनैश्चरम्. ओम शनै नमः, ओम शनै नमः, ओम शनै नमः. शनि आवाहयामि, शनि स्थापयामि, शनि पूजयामि, सच्चंदक्ष पुष्प समर्पयामि, नमस्कारं समर्पयामि. अगस्त्य देव देवेश तेजो रस जगतपते क्रियामन मापूजा गृहान सुसुत्तम. ओम श्री शनि देवताभ्य नमः. आवाहन समर्पयामि. आवाहनार्थ अक्षता आणि उडीद हे दोन्ही शनि देवतांवर अशा पद्धतीनं थोडेसे सोडून द्यायचे. नानागंध समायुक्तम कार्तस्वर विशदम आसन देव देवेश पित्याद्वती आत्मा. ओम श्री शनि देवताभ्य नमः. आसनार्थ पुष्पनी समर्पयामि. एक निळं पुष्प घ्या, शनि देवतांच्या चरणार्थी ठेवून द्यायचं. निळं नसेल तर दुसरं पण ठेवलं तरी चालेल. पाद्य गृहान देवेश स्नानार्थ ते प्रयच्छामि देवदत्तिकात्मका. ओम श्री शनि देवताभ्य नमः. पाद्य अर्घ्य समर्पयामि. आचमंता तयोमिंद वस्त्रपूत सुगंधितम अनित यमुना गंगा तीर्थोत्तम. ओम श्री शनि देवताभ्य नमः. अर्घ्य समर्पयामि. दोन वेळेस थोडं थोडं फुलाने, निळ्या फुलाने किंवा चमच्याने पाणी देवांवर टाकायचे थोडेसे. आचमंता तयोमिंद वस्त्रपूत सुगंधितम अनित यमुना गंगा तीर्थोत्तम. ओम श्री शनि देवताभ्य नमः. आचमन समर्पयामि. एक पडीभर पाणी संध्यापात्र सोडून द्यायचं आहे. आणि आपल्याकडे जे दोन संध्यापात्र आहे त्यामध्ये एका संध्यापात्रामधलं पाणी दुसऱ्या संध्यापात्रामध्ये टाकून जे संध्यापात्र आहे ते स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर पुसून घ्यायचे आहे. आणि पुसून घेतल्यानंतर आता त्यामध्ये शनी देवतांची जी सुपारी आपण स्थापन केलेली आहे शनी देवताला ते घ्यायची, आपल्याला अभिषेक करायचा पंचामृतने आणि पाण्याने. पहिले पाणी घ्यायचं, पाण्यानं स्नान करायचं. गंगा सरस्वती रेवा पैश्री नर्मदा जले स्नान पितोसी मायादता शांति कृष्मे. ओम श्री शनि देवताभ्य नमः. गंगा स्नानम समर्पयामि. गंगा स्नान झाल्यानंतर दादा ती सुपारी, शनीची सुपारी संध्यापात्रामध्ये घ्यायची आहे का? हो हो हो. अच्छा ठीक आहे, तेव्हा आवाज नाही आला. अच्छा अच्छा ठीक आहे. संध्यापात्रामध्ये घेऊन पहिले गंगा स्नान म्हणजे पाण्यानं स्नान करायचंय. गंगा सरस्वती रेवा, गंगा सरस्वती रेवा पैश्री नर्मदा जले स्नान पितोसी मायादता शांति कृष्मे. ओम श्री शनि देवताभ्य नमः. गंगा स्नानम समर्पयामि. आता मागच्या वेळेस जसं गणपती बाप्पाचं स्नान केलं होतं त्याचप्रमाणे आपलं षडोपचार पूजन करायचं 5 वेळेस, म्हणजे एक वेळेस शुद्ध जल, एक वेळेस पंचामृत, एक वेळेस शुद्ध जल, एक वेळेस पंचामृत, असा क्रम आपल्याला 5 वेळेस रिपीट करायचा आहे. कामधेन समुद्रस्य देवशिवदम पयोददामि देवेश स्नानार्थपति आत्मा. ओम श्री शनि देवताभ्य नमः. वय स्नान समर्पयामि, शुद्ध स्नानम समर्पयामि. चंद्रमंड सखा देवता प्रिदधी स्नानार्थ ते प्रयच्छामि तदधिकात्मा.
ओम श्री शनि देवताभ्यो नमः दधी स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि। आज्य सुरानमार आज्य आज्य पवित्र परम स्नानार्थ बुद्धिआत्मा। ओम श्री गणेशाय नमः घृत स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि। सर्व औषधी संपूर्ण परिशुद्ध मधु स्नानार्थ प्रयच्छामि दधिआत्मा। ओम श्री शनि देवताभ्यो नमः मधु स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि। ईशुदांडा समद्भूतं दिव्य शंकर स्नानाभुक्ता सुरेश्वर। ओम श्री शनि देवताभ्यो नमः शर्करा स्नानम शुद्ध स्नानम समर्पयामि। स्नान झाल्यानंतर पुसून ठेवायचं आहे आणि संध्यापात्रामधलं जे पाणी आहे ते दुसऱ्या संध्यापात्रामध्ये टाकायचं आहे आणि संध्यापात्र पण पुसून घ्यायचं आहे, कारण आता आपल्याला सरसोच्या तेलाचा अभिषेक करायचा आहे शनिदेवा। एका प्लेट मध्ये किंवा एका वाटीमध्ये किंवा बॉटल असेल तर बॉटल मध्ये सरसोचं तेल घ्या आणि संध्यापात्र चांगलं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि देवाला पण म्हणजे सुपारीला पण पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्या सरसोच्या तेलानं अभिषेक करायचा, जेणेकरून ते तेल खराब होणार नाही, त्यामध्ये पाणी जाणार नाही आणि त्यानंतर ते संध्यापात्र जसं तसं राहू द्यायचं आहे। झालं का सर्वांचं करून ते पद्धतीने? तर आता थोडी थोडी हळूहळू धार सोडायची आहे, संध्यापात्रामध्ये सुपारी ठेवायची, त्याच्यावर सरसोच्या तेलाने ठेवायचं। कृष्ण शनि पिंगल मंद सोरही कोळंत कोळ यमोद वक्र कृष्ण शनि पिंगल मंद सोरी नित्यान स्मित हरतेच पीडा तस्मै नमः श्री रविनंदनाय तस्मै नमः श्री रविनंदनाय। भक्ति भाव से समर्पित होकर जो दस नाम पुकारेगा सदा सदा जो जपता रहे दुख उसका नष्ट हो जाएगा। हे रविनंदन नमस्कार, हे रविनंदन नमस्कार। निलय वर्मा शकुन दानय लोहेन नीला वरदान तोबा पीडाति मंत्र निजवा सुरेश्वर तस्मै नमः श्री रविनंदनाय तस्मै नमः श्री रविनंदनाय। तील गूढ़ उड़दन जो लोहा नील मंत्रो करतीदा शनि मंत्रों का जाप करे कर शनि मंत्रों का हरते पीड़ा। ओम शनि अष्टक का पाठ करे जो सुबह सदा मिलकर परिवार नित्य हरते पीड़ा तस्मै नमः श्री रविनंदनाय तस्मै नमः श्री रविनंदनाय। शनि अष्टक का पाठ करे जो सुबह सदा मिलकर परिवार। हे रविनंदन नमस्कार, हे रविनंदन नमस्कार। निलय वर्मा शकुन दानय लोहेन नीला वरदान तोबा पीडाति मंत्र निजवा सुरेश्वर तस्मै नमः श्री रविनंदनाय तस्मै नमः श्री रविनंदनाय। तील गूढ़ अड़दन जो लोहा नील मंत्रो करतीदा शनि अष्टक का पाठ करे जो सुबह सदा मिलकर परिवार। जीवन लीला में मृत्यु में मुक्ति के बाद मिले मोक्ष का द्वार। हे रविनंदन नमस्कार, हे रविनंदन नमस्कार। नीलांजन समावासं रविपुत्रं यमागजं छायामार्दं संभूतं नमामि शनैश्चर। ओम प्रां प्रीं प्रों स शनै नमः। 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 आता थोडेसे तीळ घ्यायचे आहे, म्हणजे ते सुपारीला तुम्ही स्वच्छ करून घ्या, त्या तेलामधून एका कापडाला स्वच्छ करून ते तेल साईडला जसं तसं ठेवून द्या। त्या तेलाचा नंतर उपयोग करायचा आपल्याला। स्वच्छ करून आपापल्या जागेवर जिथं शनी देवताची स्थापना केलेली होती तिथं ठेवून द्यायचंय। आणि मागच्या वेळेस जसं आपण बोललो होतो, एक यज्ञोपवीत बनवायचं, 5 डोळेचे गोल गोल बनवायचे आणि देवाच्या डाव्या साईडतून उजव्या साईडकडे ठेवायचं आपलं यज्ञोपवीत। 5 काय ठेवायचे गुरुजी? समजलं नाही, ऐकू नाही आलं. दोरा आहे ना आपला दोरा गुंडी, हा हा, त्याचे 5 वेळे बनवायचे गोल जानवं, देवांच्या डाव्या साईडतून उजव्या साईडकडे टाकायचं जानवं म्हणून, यज्ञोपवीत म्हणून शनिदेवांना। ठीक, त्या पद्धतीने जशा वेळेला आपण गणपती बाप्पाला ठेवलं होतं त्यावेळेस। देव देव त्रायम भवसागर ब्रह्मसौत्री गृहान परमेश्वरा। ओम श्री शनि देवताभ्यो नमः। यथाभ्यो यज्ञोपवीत समर्पयामि नमस्कारं समर्पयामि। नंतर काळे तीळ आणि उडीद देवाजवळ ठेवायचे। ओम शनि देवताभ्यो तिलम समर्पितम समर्पयामि नमस्कारं समर्पयामि।
नंतर अनामिकाने कुंकू लावायचं. हरिद्रा चूर्ण सहित कुंकुम कामदायकम वस्त्रालंकार देवतापतिकात्मका ओम श्री गणेशाय नमः. श्री शनी देवताभ्य नमः कुंकुम समर्पयामि. अक्षता व्हायचं. ओम श्री शनी देवताभ्य नमः अक्षतम समर्पयामि. निळं पुष्प व्हायचंय. माल्यादिनी पुष्प माल्यादिनी सुगंधिनी माला पूजा पुष्पनी विद्यात्मा ओम श्री शनी देवताभ्य नमः पुष्पनी समर्पयामि. नंतर अगरबत्ती धूप ओवाळायचे. वनस्पती रसोप गंधाडगम आगर देवावती आत्मा ओम श्री शनी देवताभ्य नमः धूपम समर्पयामि. नंतर दिवा ओवाळायचा. दीपगृहान देवेश त्रिलोक देवा दीप देवताभ्य नमः ओम श्री शनी देवताभ्य नमः दीपम समर्पयामि. नंतर नमस्कार करून घ्यायचा. नमो सहस्रनंदाय सहस्रमूर्ते सहस्रपाद शिरुभाव सहस्रनाम पुरुषा सहस्रकोटी दारिमा ओम श्री शनी देवता नमस्कारम समर्पयामि. जे काळे द्राक्ष आणलेले असतील किंवा दुसरं फळ असेल, जर द्राक्ष नसेल तर ते फळ शनिदेवांच्या ठिकाणी ठेवून द्यायचे. रंभा फल नारिकेल फलानी गुरुता परमेश्वरा ओम श्री शनी देवताभ्य नमः फलानी समर्पयामि नमस्कारम समर्पयामि. तो जो काळा कापड आणलेला आपण, तो काळा कापड शनी देवतांना ओवाळून एका साईडला ठेवून द्यायचा. सर्वभूषादि के सोमे लोक लज्जा निवारणे मय वादु मे वासपति आत्मा ओम श्री शनी देवताभ्य नमः वस्त्र समर्पयामि. एका साईडला ठेवून देता. ते तिळाचे लाडू घेतलेला आहे, त्याला आपण प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून ठेवायचा. नाना गंध समायुक्तम भक्ष्य व चतुर्थम नैवेद्यात गृहान परमेश्वरा ओम श्री शनी देवताभ्य नमः यथावेद्य नैवेद्य समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम सामनाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा. मध्यपनी समर्पयामि उत्तरपक्षां समर्पयामि हस्तपक्षां समर्पयामि कर्दचंदन समर्पयामि नमस्कारम समर्पयामि. नमस्कार करायचा. आणि जे तिळाचं तेल किंवा आपलं सरसोचं तेल आहे, जे आपण शनी देवताचा अभिषेक केलाय, जर आपण मिळून एकत्र केला असेल तर ते तेल एका दुसऱ्या प्लेट मध्ये घ्यायचं आहे, जेवढ्या लोकांनी केलं त्यांनी, किंवा आपण वेगवेगळे केलं असेल तर स्वतः तेवढं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपला चेहरा बघायचा आहे आणि स्वतःच्या अंगावरून अशा पद्धतीने 7 वेळेस उतरवायचा आहे. छायादान म्हणतो आपण त्याला. ओवाळल्यानंतर या तेलाचं एका बॉटल मध्ये भरून तुम्ही कुठल्याही शनी मंदिरामध्ये देऊ शकता. ते परत देवाच्या अंगावर नाही टाकता, फक्त तिथं नेऊन ठेवून देऊ शकता. ते महाराज लोक तिथे असतील ते त्याचा युज करू शकतील, किंवा त्या तेलाचा पिंपळाखाली तुम्ही शुक्रवारी आणि शनिवारी दिवा लावू शकता. जोपर्यंत तेल असेल तोपर्यंत लावू शकता. ओवाळणी झाली का, म्हणजे उतरवणे. हो हो झाली. तर आता आपल्याला आरती करायची आहे. तर आरतीसाठी फुलवातीचा दिवा आहे, फुलवातीचा दिवा घ्यायचा आहे.
लावला का दिवा? हो. सर्वांनी उभं राहून आरती करायची आहे. पहिल्यांदा आपण घंटी घेऊ शकता, घंटी वाजवून, आणि पहिल्यांदा आपल्या गणपती बाप्पाची आरती करायची, नंतर शनी देवतांची आरती करायची. आपल्याकडे फोटो ठेवलेला असेल तर आपण फोटोला तिलक करून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण लगेच 2 मिनिटात आरती सुरू करून घेऊ. करायची का आरतीला सुरुवात? हो. ठीक. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशे दूराची कंठी दळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मा शरणे मात्रे मा कामना पूर्ती जय देव रत्न खचित पारा तुझ गौरी कुवरा चंदनाची उठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुड शोभतो बरा रुंजून तेनु पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मा शरणे मात्रे मा कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरस्तोंड वक्र तृंद त्रियेना दासरामाचा वाटपाये सदना संकष्टी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मा शरणे मात्रे मा कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया जय श्री शनिदेवा पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय श्री शनिदेवा सूर्य सुता शनी मूर्ती तुझी अगाध कीर्ती एक मुखे काय वर्णू शेषान चले स्मृती जय श्री शनिदेवा पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय श्री शनिदेवा नवग्रह माझी श्रेष्ठ पराक्रम थोर तुझा ज्यावरी कृपा करीसी होय रंकाचा राजा जय श्री शनिदेवा पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय श्री शनिदेवा विक्रम सारिका हो शक करता पुण्य राशी गर्वधरिता शिक्षा केली बहु छळविले त्यासी जय श्री शनिदेवा पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय श्री शनिदेवा शंकराच्या वरदाने गर्व रावणे केला 7.5 येता त्यासी समूळ नाशची केला जय श्री शनिदेवा पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय श्री शनिदेवा प्रत्यक्ष गुरुनाथ चमत्कार दावियेला देऊनी शूळापाशी पुन्हा सन्मान केला जय श्री शनिदेवा पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय जय श्री शनिदेव ऐसे गुण किती गाव धरी न पुरे गाता कृपा करी देवा महाराजा समर्था जय जय श्री शनिदेवा पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय जय श्री शनिदेवा ऐसे गुण किती गाव धनी न पुरे गाता कृपा करी दिनावरी महाराजा समर्था जय जय श्री शनिदेवा पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय जय श्री शनिदेवा जय जय श्री शनिदेवा जय जय श्री शनिदेवा बोला श्री शनिदेवता की कापूर लावा कापूर लावल्यावर पाणी फिरवायचं कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि मंदारमाला कलितालकाय कपालमालांगीतशेखराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्ष्यमामृतात् ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम श्री गणेशाय नमः ओम श्री कुलदेवताभ्य नमः ओम श्री वरुणाय नमः ओम श्री ग्रामदेवताभ्य नमः ओम श्री नवग्रह देवताभ्य नमः ओम शनि देवताभ्य नमः ओम सर्व देवताभ्य नमः कर्पूरं समर्पयामि नमस्कारं समर्पयामि या ज्योत द्या सगळ्यांना द्या घरातल्या सगळ्यांना परत एक वेळेस आपण जो तिळाचा लाडू घेतलाय तो देवांचा प्रसाद म्हणून ठेवून द्यायचा नाना गंध समायुक्त भक्ष्यभो चतुर्थम नैवेद्यांत गृहान परमेश्वरा ओम श्री शनि देवताभ्य नमः तत् नैवेद्य समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा मध्यपनी समर्पयामि उत्तरपक्षं समर्पयामि हस्तपक्षं समर्पयामि कर्दन चंदन समर्पयामि नमस्कारं समर्पयामि ओम श्री शनि देवताभ्य तत् नैवेद्य समर्पयामि नमस्कारं समर्पयामि पाणी फिरून घ्यायचंय थोडेसे तांदूळ अक्षता किंवा पुष्प हातात घ्यायचंय नीलांजन समाभासं रविपुत्रं यमागजं छायामार्तं सम्भूतं नमामि शनैश्चर 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 ओम श्रीं प्रां प्रीं प्रों स शनै नमः ओम 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 प्रां प्रीं प्रों स शनै नमः ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुदोष बुधश्च गुरु स शुक्र शनि राहु केतु सर्व ग्रह शांति करा भवन्तु ओम श्री शनि देवताभ्य नमः मंत्र पुष्पांजलि समर्पयामि पुष्प ओम नमस्कार करून घ्या नमो स्वसनंदाय सहस्रमूर्त सहस्रपाद शिरुपाद सहस्रनाम पुरुष सहस्रकोटिधारिन्वा ओम श्री शनि देवताभ्य नमस्कारं समर्पयामि घरातल्यांना बाकीच्यांना तिळाच्या लाडूचा किंवा इतर जो प्रसाद असेल तो वाटून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळानं आपण जे प्रसाद ठेवलेला आहे किंवा फळ ठेवलेलं आहे ते आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता आणि आपला उपवास सोडू पण शकता उत्तर पूजेच्या संदर्भात जे एक टेक्स्ट मेसेज मी तुम्हाला पाठवून देणार बघा याच्या आता आपली ही पूजा संपन्न झालेली आहे मी पूर्ण प्रयत्न केला माझा व्यवस्थित पूजा करण्याचा प्रयत्न आपली ही पूजा व्यवस्थित झाली असेल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आता काही डाऊट असेल साडेसाती बद्दल काही प्रश्न असतील काही मार्गदर्शन हवे असेल तर निश्चितपणे मला विचारू शकता मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो
शनीचा जो मंत्र आहे की नाही, ओम प्राम प्रीम, तो पूर्ण एक शांततेनं सांगा थोडासा. ओम प्राम प्रीम प्रोम स शने नमः. हा तुम्हाला मिळून पण जाईल गुगल युट्यूबवर. गुरुजी, जो 7.5चा त्रास आहे तो महिलांना पण तितकाच होतो का? हो, बघा कसं असते, 7.5 आपल्याला आली याचा अर्थ 7.5 ही प्रत्येक जीव मात्रांना येणारच आहे. फक्त फरक असाच आहे की बघा 7.5चा त्रास हा कसा होईल, कमी होईल, जास्त होईल, हे डिपेंड करते आपल्या पत्रिकेमध्ये शनिदेवतांची पोझिशन काय आहे, परिस्थिती काय आहे, म्हणजे कुठल्या स्थानात आहे. आता प्रश्न हा आहे की शनिदेवतांना काही स्वप्न पडलं नव्हतं की आपल्या पत्रिकेत किंवा कोणाच्या पत्रिकेत केव्हा येणार. ते निश्चितपणे आपल्या पूर्वजन्माचे कर्म आहे की त्यामुळे शनिदेवतांची जी पोझिशन आहे ती आपल्या कुंडलीमध्ये कुठल्या पोझिशनला आहे. तर आपली जर कर्म निश्चितपणे चांगले असतील तर शनिदेवतांची जी स्थान असेल आपल्या पत्रिकेत चांगलंच असेल. तर अशा वेळेस 7.5 आल्यावरही तुम्हाला त्रास न होता त्याचा लाभही होऊ शकतो. तर शनीची 7.5 त्रासदायकच असते असं नाही. तुम्ही जे कर्म केलेलं आहे त्याच्या प्रकर्षाने तुम्हाला फळ मिळण्याचे चान्सेस 7.5 असतात. चांगले असतील तर निश्चितपणे चांगले मिळतील, खराब असतील तर काय त्याचं नुकसान होऊ शकतं. परंतु आजचा एक विशेष योग होता, या वेळेवर आपण व्यवस्थित पूजन केलंय तर निश्चितपणे आपल्याला याच्यातून जर त्रास असेल तर मार्गदर्शन मिळेल, मार्ग मिळेल आणि आपला त्रास कमी होऊ शकतो. कारण आजचा दिवस खूप विशेष आहे आणि ही पूजन झाल्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर कुठल्याही गरजवंतांना एखाद्या आपल्या हिशोबानं जे जमेल त्या पद्धतीने मदतही करू शकले तरी चालेल, कारण चांगलं राहील. आणि लड्डू वगैरे वाटले तरी चालतील तिळाचे इतरांना, तेही चांगलं राहील. मदत कोणत्या स्वरूपात करायची आहे? बघा, मदत ही अशी की समोरच्याला गरज काय आहे त्यावर डिपेंड करते. तर ते कुठल्याही पद्धतीने करू शकतात तुम्ही. म्हणजे एखाद्याला वस्त्राची मदत असू शकते, एखाद्याला एज्युकेशनच्या संदर्भात काही पुस्तकाची असू शकते, वहीची असू शकते. आणि जर असं कोणी मिळालंच नाही तर छोटासा संकल्प करून ठेवायचा की शनिदेवता माझ्या आज मला काही कोणी म्हणजे मिळालं नाही तशा पद्धतीने, पण जेव्हाही मला तशी सिच्युएशन माझ्या जीवनात येईल किंवा कोणाला असं वाटेल मला की आज याला आवश्यकता आहे तर त्या हिशोबाने माझ्या शक्तीनुसार मी ते देऊ शकतो. ठीक आहे गुरुजी. बघा, 7.5 म्हणा की कुठलाही उपाय हा 3 पद्धतीचा असतो. पहिला संकल्प असतो की अगोदरच्या आपल्या हातून कळत नकळत चुका झाल्या त्या आता पुढे होणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे कोणाला तरी त्रास झाला असू शकतो अशा पद्धतीने. दुसरा उपाय असतो की आजही अशा रिलेटेड कोणी ना कोणी पीडित आहे तर त्यांना मदत करायची आपल्या पद्धतीनं. आपण टीचर असाल तर गायडन्स करू शकाल, आपण फायनान्शियल स्ट्रॉंग असेल थोडी आर्थिक मदत करू शकता. एखाद्या व्यक्ती जर आपलं मार्गदर्शन हवं असेल तर आपण मार्गदर्शन करू शकतो. ज्याही पद्धतीने डॉक्टर असाल तर आपण ट्रीटमेंट एखाद्याला थोडेफार पैसे कमी असले तर त्या सहयोग करू शकतो. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आपण इंजिनियर असाल तर एखाद्या मुलाला जॉब लागत नाही तर त्याला मार्गदर्शन करू शकतो. कुठल्याही पद्धतीने आपल्याला जे येतात, जसं मी ज्योतिषी आहे तर मी माझ्या कोणाला मार्गदर्शन मिळत असेल तर मी त्या पद्धतीने करू शकतो. अशा पद्धतीनं आपण कुठल्याही माध्यमाने करू शकता. आणि तिसरा उपाय असते पूजन पाठ. म्हणजे पूजन काय होते, आपले जे आपल्याला मार्गदर्शन मिळते, आपल्याला भविष्यात त्रास होणार याच्यासाठी एक शक्ती मिळते, ऊर्जा मिळते आणि त्याला मग आपल्या कर्म सुधारण्यासाठी प्रेरणा मिळते आणि आपण हळूहळू आपले कर्म सुधारतो आणि कर्म सुधारले की आपल्याला चांगल्या मार्गदर्शन आणि व्यवस्थित पण जीवन आपण करण्यासाठी चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन मिळतात. अशा पद्धतीने तर पूजेमध्ये कलशाच्या व्यतिरिक्त एक नारळ ठेवलं होतं अजून दुसरं. हो हो, ते आपण प्रसाद म्हणून ठेवलेला आहे. तर ते तुम्ही आता आपले पूजन झाल्यानंतर फोडू शकता आणि प्रसाद बनवून इतरांना वाटू शकता. आणि त्या 2 सुपाऱ्या त्याला लाल पिवळा धागा गुंडाळून ठेवलेला आहे. त्या अजून कुठल्या सुपारी? त्या दिव्याच्या बाजूने होत्या 2 ठेवलेल्या आहे ना पूजेच्या. तुम्ही ठेवलाय का? तुमच्या फोटो बी आहे त्या. नाही, तिथं सुपारी नाही ठेवलेली, धागा ठेवलेला आहे, तो हातात बांधायचा आपल्याला फक्त पूजन झाल्यावर. हा, ओके ओके. आणि त्या बाकीच्या सुपाऱ्या नाहीये तिथं, ते फुलं वगैरे असतील कदाचित, ते त्याचं काही महत्व नाहीये. हा, ठीक. कळसावरच्या नारळाचं काय करायचं? कळसावरचं नारळ जे आहे हे आपण कुठल्याही आपल्या जवळच्या मंदिरात देऊ शकता. जर महाराज घेत असतील, जर घेत नसतील तर आपण ते नदी प्रवाहित करू शकता. आणि नदी प्रवाहित करणं जर शक्य नसेल
तर आपल्याला समजा आपण इतर केळा केटकूल किंवा जमिनीत पण ते ठेवू शकता किंवा आपण मग आपल्या घरामध्ये, कारण कळसाचा नारळ आपण जनरली फोडत नाही, तर ते प्रोव्हाइड केलं तर चांगलं राहील किंवा मग कोणाला कुठल्या मंदिरात वगैरे देणं तर जास्त श्रेष्ठ राहील. समजा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. एखाद्या मंदिरात जर दिलं तर त्यांनी प्रसाद म्हणून वाटलं तर चालेल ना? हो तसं चालेल, तुम्ही फोडायचं नाही, फक्त ज्यांनी पूजन केलंय त्यांना नाही फोडता येत, बाकीच्यांनी फोडलं तर काही हरकत नसते. ठीक आहे. काय कळसाचं नारळ फोडायला चालत नाहीत का गुरुजी? हो जनरली म्हणजे आपण केलेल्या पूजनचं फोडत नाही, काही दिवस घरात ठेवत असतो, त्याच्यानंतर फोडलं चालतं, पण स्वतः आपण फोडत नाही, प्रोव्हाइड करत असतो. समजा आपण गणपती बसवतो आणि ते कळसाचं नारळ असतं ना, ते नंतर आम्ही तर फोडून खात असतो. हो आपण फोडतो ते बऱ्याच ठिकाणी, पण ते शक्यतो त्याचा नियम म्हणजे प्रोव्हाइड करणं जास्त श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे, कारण कळसामध्ये आपण देवाचं स्वरूप करतो तर ते फोडायचं नसते, आपण त्यासाठी एक दुसरं नारळ वापरत असतो, तर ते फोडायचं असते प्रसाद म्हणून. आणि हरतालिकेला सुद्धा कळस ठेवतो, तर ते नारळ आम्ही फोडूनच प्रसाद म्हणून वाटून खात असतो. ते पण नाही फोडायचं का मग? प्रोव्हाइड केलं तर चांगलं राहते. आणि कसं आहे त्याच्यासाठी आपण प्रसादासाठी दुसरं नारळ ठेवलं तर जास्त श्रेष्ठ राहील, कारण आपण देवाचा आवडता म्हणून फोडत नाही. काळ्या कापडचं काय करायचं? काळ्या कापड, काळा कापड जो आहे तो काळा कापड आपण मंदिरात देणं जास्त इम्पॉर्टंट राहील. कुठलंही मंदिर, शनी मंदिर जर असेल तिथं ठेवू शकतो ना आपण, आणि जर तिथं ठेवू नाही शकलं तर अमावस्यासाठी कोणी वगैरे येते का आपल्याकडे अमावस्या मागायला? नाही, तर नाहीतर त्यांना देऊ शकतात, जसं खेडेगावामध्ये येतात तर तिथं देऊ शकतात. नाहीतर तो कापड आपल्या जवळ ठेवायचा आणि कुठेही जर जेव्हा आपलं जाणं वगैरे झालं एखाद्या मंदिरामध्ये, शनी मंदिरात, तर तिथं तो दान करून टाकायचा, तिथं ठेवून द्यायचा. उत्तर पूजेचं कसं म्हणालात गुरुजी आपण आता? उत्तर पूजेसाठी म्हणजे थोडासा संकल्प करावा लागते. मी तुम्हाला टेक्स्ट मेसेज पाठवून देईल तो. आणि पहिल्यांदा आपण जसं पूजन केलं, पहिल्यांदा आपण कलसाचं पूजन केलं, कलसाला हळद कुंकू अक्षता वगैरे वाहून, नंतर गणपती बाप्पाला वाहून, नंतर कुलदेवतांना वाहून, नंतर ग्रामदेवतांना वाहून, नंतर नवग्रह देवतांना वाहून आणि नंतर शनी देवतांना वाहून, नंतर मग पूजेला याच क्रमाने पूजन हलवून घ्यायचं. बस अशा पद्धती उत्तर पूजन असते. आपण स्मरण करताना फक्त ओम गणपती बाप्पाचं स्मरण करताना श्री गणेशाय नमः म्हणायचं, कुलदेवतांचं नाव घ्यायचं, ग्रामदेवताचं नाव घ्यायचं, आणि कलश जेव्हा करून तेव्हा वरुण देवताय नमः करायचं, आणि नवग्रह देवतांचा पूजन हलवण्यासाठी नवग्रह देवतांचं करायचं, आणि शनी देवतांची सुपारी हलवण्यासाठी शनी देवतांचं नाव करायचं. आणि अशा पद्धतीने नमस्कार करून आपली पूजन सामुग्री, वेगवेगळे फुलं वगैरे जे वाहलेलं आहे ते एका याच्यामध्ये जमा करून ते साईडला ठेवून द्यायचे. आणि ते धान्य आहे ते तुम्ही खाऊ पण शकता, मंदिरात दान पण करू शकता, किंवा जर तेही शक्य नसलं तर एखाद्या ठिकाणी एखाद्या जमिनीमध्ये गड्डा करून तिथं पण ते टाकू शकता, जेणेकरून तेथील किडा किटकूल पण ते खाऊ शकता. अशा कुठल्याही पद्धतीने तुम्ही ते युज करू शकता आणि फळ प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही त्याला करू शकता. किती वेळाने काढायची पूजा? 1-2 तासाने करू शकता. म्हणजे तुमचा उपास वगैरे सोडला किंवा कुठं बाहेर जायचं असलं, म्हणजे आपलं आताही केली तरी चालते, पण साधारणतः एखादा घंटा राहू द्या. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद गुरुजी तुमचे. हो नमस्कार. खूप खूप धन्यवाद गुरुजी. नमस्कार. खूप छान पूजा सांगितली तुम्ही. हो आपल्या पूजेची नमस्कार आहे तुम्हाला. हो नमस्कार सर्वांना नमस्कार. आपल्या पूजेचा जो तुम्ही जी पूजा केली त्याचा फोटो जर ग्रुपमध्ये टाकला तर चांगलं राहील, म्हणजे इतरांनाही समजेल बा आपण कशा पद्धतीने पूजा वगैरे केली. आपण टाकू शकले तर फारच चांगलं राहील. कोणाला काही प्रश्न आहे का? नमस्कार गुरुजी. हा नमस्कार बोला. आपण जे 1.25 किलो गहू आणि तांदूळ जे काढले आहेत आणि जो नारळाखालचा कापड आहे, हे सर्व सामग्री जर आपण गुरुजींना दिली तर मग चालेल ना? हो चालते. गुरुजींना द्या. गुरुजी जर नाही मिळाले तर तुम्ही ते स्वतः आपल्या जेवणामध्ये वापरू पण शकता. आणि तसंही नसलं तर नदी जर प्रोव्हाइड करू शकले तर ते करू शकता. तसंही नाही जमलं तर एखाद्या जमिनीमध्ये रोवू पण शकता, जेणेकरून किडा किटकू खायला. सामान्य अर्थ फक्त एवढाच आहे की ते कोणाच्या ना कोणाच्या खाद्यपदार्थात येणं आवश्यक आहे, आणि तसंही तुम्ही कुठेही युज केलं तरी ते खाण्यात येतेच समजा, तर त्यामुळे तशी काही अडचण नाही. धन्यवाद. हो नमस्कार. दिवाळीला सुद्धा आपण कळस मांडत असतो, मग त्या कळसाचं आपण करायचं काय?
बघा कळसाचं कसं असते, दिवाळीचा जो लक्ष्मीपूजनचा कळस असतो तो सहसा करून आपण 1.25 महिना किंवा येणाऱ्या लक्ष्मीपूजन पर्यंत आपल्या घरात ठेवत असतो लाल कपड मध्ये बांधून. आणि जर तसं ठेवलं तर चांगलं राहतं लक्ष्मी प्राप्तीसाठी. आणि आणि ते झाल्यानंतर पुढच्या दिवाळीला दुसरा ठेवायचा आणि तो प्रवाहित करू शकता नदीमध्ये. आणि जर मध्यभागी जर खराब झाला तर मग नदी प्रवाहित करू शकता. ओके. आम्ही तर आतापर्यंत दुसऱ्या दिवशी फोडूनच खाल्ले आहेत. हो म्हणजे प्रसाद हे करून. हो बऱ्याच ठिकाणी केलं जातं, तसं काही नाही. पण जनरली नियमानुसार आपण त्याच्यामध्ये देवाचं आवाहन करतो म्हणून ते फोडत नाही, बस दुसरं कारण दुसरं काही नाही. ओके, आता लक्षात ठेवू आम्ही आणि त्याप्रमाणे करू. बाकी कारण आपल्याला माहिती नसतं गोष्टी त्याबद्दल काही नाही, कारण चुकभूत सगळं माफ असते. शेवटी देवाला तर भावाची आवश्यकता आहे. कोणाला काही प्रश्न आहे का विचारायचा? ठीक आहे, मग सगळ्यांना नमस्कार. मला बाहेर जायचंय पूजेला दुसरीकडे. खूप खूप धन्यवाद. पूजा तर करू शकले नाही, पण होता होईल तसं मी बघितलं. हो काही हरकत श्लोक नाही. उच्चारण श्लोक वगैरे आलेत लक्षात. श्रवण केलं त्या मानसोपचार पूजन मध्ये येते, मानसिक पूजा पण असते त्यामध्ये येऊन गेलं. काही हरकत नाही. पुढच्या वेळेस नक्की योग आला तर निश्चितपणे कराल. हो ठीक आहे, सर्वांना खूप खूप धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. हो नमस्कार. पूजन केव्हा करता येईल आता याच्यानंतर? काय म्हटलं? त्याच्यानंतरची जी पूजा करायची आहे दुसऱ्यांना ती केव्हा करता येईल? ती दिवसभरात समजा 3 वाजेच्या पुढे जर केली तर चांगलं राहील, किंवा मधात बी टाइम मिळाला तर करू शकता. मी हे रेकॉर्डिंग करतोय आणि अपलोड करून देतोय गुगल ड्राईव्ह वर. लगेच नाही करता येणार का? हो करू शकता ना, काही हरकत नाही. मी लेट जॉईन झाली ना, माझं राहिलं आहे त्याच्यामुळे. अच्छा अच्छा ठीक आहे, करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. याच लिंकवर ना? हो हो नाही, या लिंकवर नाही, कारण हे रेकॉर्डिंग केलंय मी आता. कारण मी आता मला दुसरीकडे पूजेला जायचं, याला अपलोड व्हायला थोडा टाइम लागेल कारण नेटच्या स्पीड नुसार. त्यानंतर मी तुम्हाला ते लिंक शेअर करून देईल. ओके ओके ठीक आहे, चालेल. नमस्कार. धन्यवाद. तर पूजेची